मी आता सॉफ्टवेअर इथे ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये मी आता क्रिएट अ न्यू जॉब म्हणत आहे. जर तुमचा ऑलरेडी जॉब याच्यात सेव्ह असेल तर इथं ओपन एक्झिस्टिंग जॉब फाईल, इथं नवीन जॉब मी घेतलेला आहे. पहिल्यामध्ये जॉब नंबर काय असेल तर आपण इथं हा टाकू शकतो. याच्यामध्ये जॉब नेम, बुक, मी असे एक काहीतरी नाव देत आहे. कस्टमर नेम RR ग्राफिक्स. तर याच्यानंतर ह्या कॉलम मध्ये एवढं भरल्यानंतर इथं पुढे येत आहे या प्रोडक्ट पार्ट मध्ये. याच्यामध्ये आल्यानंतर मी इथं इम्पोजिशन वरती क्लिक आहे. याच्यामध्ये इथं आपली पानं 264 पान इथे केले. याच्यामध्ये परत कुठं काही करायचं नाही. परत इथं मास्टर, याच्यावरती आल्यावर मास्टर पेज, इथं याच्यात काही बदल नाही. इथं फक्त आता तुमची कट साईज काय आहे ती इथं टाकायची आहे. 140 215. इथं जॉब पूर्ण व्हाईट आहे चारी बाजून, त्या ब्लीडची पण काही गरज नाही. इथे मी सेंटर ठेवत आहे. परत हा इथलं झाल्यानंतर ह्या कॉलममध्ये बाइंडिंग मध्ये इथं मिक्स बाइंडिंग घेत आहे. मिक्स बाइंडिंग ह्या कॉलम मध्ये एवढं झाल्यानंतर मार्क मध्ये हे फोल्डिंग मार्क, आणि फोल्डिंग मार्क प्लेट वरती मोठे येतील म्हणजे याचं फक्त 40% केलेला आहे. आणि इथून हा जो प्रत्येक वेळी हा जो चौकोन बॉक्स आहे याच्यावरती क्लिक करत जावा, म्हणजे याच्यामध्ये सगळं हे प्लेट वगैरे स्कीम, याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये स्कीम सगळं याच्या, मी फक्त याच्यावर क्लिक करत आहे. याच्यावरती आता प्लेट आहे तिथे घेतलेले. आता प्लेट घेत आहे मी 550 650. ही माझी 550 650 ची प्लेट आहे. त्याचा 50चा ग्रिपर आहे. ही प्लेट मी घेतली. आता या फॉर्म मध्ये ह्या प्लेट मध्ये इथं सिंगल साइड आहे, पण पहिले फॉर्म माझे फ्रंट बॅकचे आहे. त्याच्यामुळे इथं वर्क अँड टर्न, वर्क अँड थंबल, मग इथं फ्रंट बॅक शीट घेतो. आणि इथं जो तुमचा काय पेपर येतो तो पेपर इथं टाकावा लागेल. 18-23 पेपर कट साईज ही भेटते 580 450. तो वर्टिकल सेंटर करतो. आणि हा याचा आहे तो आपला ग्रिपर आपण नंतर ऍडजस्ट करू. आता मी आलो याच्यामध्ये स्कीम मध्ये. स्कीम मध्ये माझे 264 पानं येत आहेत. आता या स्कीम मध्ये मी ऑलरेडी स्कीम बनवलेली आहे, तर आपल्याला 8 पानाची स्कीम घ्यायची आहे सेक्शन शिवायच्या हिशोबाने. मी 8 पानाची घेतली. पानाची स्कीम याच्यावरती मी क्लिक केले, तयार केलेला आहे. आता मी पाठीमागचं जे ही जी असते स्कीम या इथून नवीन बनवले ती मी मागच्या व्हिडिओ मध्ये ही स्कीम मी घेतली, हिला ओके केली. स्कीमच हे आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये मी माझ्या इथे समजण्यासाठी 10 mm ठेवतो, आणि इथलं पण मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं मी इथे 6 mm ठेवतो. आता या बाजूला आपली फ्रंट साइड ही बॅक साइड. आता हिला तुम्हाला झूम करायचं असेल तर कंट्रोल एम करू शकता तुम्ही. कंट्रोल एम केलं की इकडे झूम येतंय. याच्यामध्ये हे आहे. परत पेज लिस्ट आहे. पेज लिस्ट झाली की तुमची प्रेस शीट आहे. या शीट तुम्ही इथं चेक करू शकता पानाच्या. पण अजूनही काय आपण ग्रुप केलेलं नाही. पानाचे ग्रुप 16 पानाचे ग्रुप केलेले ते आपण काय केलेले नाहीत. आता फक्त आपण एवढे झालेले. आता
सर्व पान याच्यामध्ये आलेली नाहीत. ते आता इथं आपण अजून 8 पान शिल्लक आहेत. या 8 पानासाठी तुम्ही दुसरी पण प्लेट घेऊ शकता किंवा तुम्हाला हीच प्लेट पाहिजे असेल तर याच्यावरती पण ती 8 पान आपण सेट करू शकतो. मग इथून दुसरी प्लेट घ्यायची, दुसरी किंवा ह्याच प्लेटवरती सेट करायची असेल तर ह्याच प्लेटवरती ते 8 पानं सेट करता येतील. म्हणून मी आता 550च घेतो. 550 650 घेतले आणि 8च पान आहेत. 8 पानाचं एक बॅक टू बॅक फॉर्म होणार आहे म्हणून मी इथं सिंगल साइडच केलं. आणि हा पेपर तोच आहे. आणि स्कीम मध्ये हा बॉक्स इथंच नेहमी 8 पानाची स्कीम घेतली. 8 पानाची बॅक टू बॅक माझ्याकडे स्कीम तयार आहे. ही मी 8 पानाची स्कीम घेतली. इथलं डिस्टन्स त्यानं मागच्या शीटला घेतलेलं तेच ऑटोमॅटिक जनरेट इथं झालेलं आहे. आता इकडं ह्या स्कीमला ही बॅगची पण आलेली आहे. फ्रंट आहे, ही बॅग बी दाखवते, पण ही बॅग नकोय आपल्याला. हे मी कंट्रोल एम केलं की खाली ही बॅगची नको आहे, फक्त फ्रंटच पाहिजे. त्याच्यामुळे परत त्या स्कीम मध्ये आलं, इथे डबल क्लिक केलं तुम्ही, याला सिंगल साइड केलं, इथली एक गायब झाली. आता हे तुमचे आली पानं. आता या पानाला प्रत्येक पानाला ग्रुप करायचे 16 पानाचे आहे. कारण शिलाईमध्ये एकाच्या पोटामध्ये एक पान जातं, त्याच्यासाठी आपण ग्रुप करायचे आपल्याला. मग हे आपण ह्या ऑल फोल्डिंग शीट मध्ये आलो आणि ह्याला ग्रुप केलं. कंट्रोल एम करून बघितलं तर प्रत्येक 16 पानाचे ग्रुप झालेले आहेत. 16 पानं 16 पानं 16 पाने 32 48 64 सगळे 16 पानाचे झालेले आहेत. आता ह्याच्या एकामेकाच्या पोटात टाकायचे आहेत ना, ते हा फॉर्म वरती घ्यावा लागेल ना. या फॉर्मला फक्त किती नंबर आहे, हा 16 आहे. इथं वरती घ्यायचा म्हणलं मला 16 केला, हा इथं आला. आता ही दोन एकत्र करायचे आहेत. हा खालचा आणि सेकंड लास्ट आणि सगळ्यात लास्ट एकत्र करायचे आहेत. मला क्रिएट ग्रुप केलं, हे दोन फॉर्म एकत्र आले. हे दोन फॉर्म लाटचे एकत्र आले. आता हे 200 पानाचं सेक्शन तुमचं रेडी झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त आता मी मागल्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे कंटेंट मध्ये पीडीएफ हे करायचं आहे आणि याच्यामध्ये राईट करून असाइन करायचं आहे की ती आपली पीडीएफ जनरेट होऊन जाईल.